नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या शेतातले, माझ्या बिझनेसचे व माझ्या घरातले व्हिडिओ पाहायला भेटतील. तर इथं मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात: मूग डाळ, हरभरा डाळ आणि तूर डाळ. मात्र तांदूळ वापरले आहेत बासमती. तर हे तिन्ही डाळी व तांदूळ मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर इथं थोडीशी हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतला आहे आणि मीठ, XYZ एक मसाला आणि थोडीशी हळद आणि आपलं लाल तिखट. तर हे सगळं मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मात्र मी मेथीची भाजी घेतली आहे, टमाटर घेतला आहे, बटाटा घेतला आहे, सिमला मिरची घेतली आहे, लांब मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. तर इथं मी 2.5 पळ्या तेल वापरलेलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर सगळ्यात ही मिरची खूप टेस्ट लागते. आपण तळून जरी खाल्ली तरी छान लागते. मात्र खिचडीत तर एवढी छान चव येते तिची. आणि आता मी सिमला मिरची त्यामध्ये ॲड केली. ह्या दोन्ही मिरच्या आणि एक आपण भाजीला वापरतो ती मिरची ठेचून घेतली. तर साध्या सिंपल पद्धतीमध्ये कोणतेही हेवी मसाले न वापरता आपण बनवणार आहोत 15 मिनिटामध्ये खिचडी. तर कधी तोंडाला चव नसते, कधी भाजी आवडत नाही, त्यावेळेस नक्की ही खिचडी ट्राय करून पहा. कोणताही मसाला न वापरता हळद, तिखट, मीठ आणि हिरव्या मिरच्या. खरंच खूप छान होती ही हिरव्या मिरच्याची खिचडी आणि खूप टेस्ट लागते. आपण याला एक पुलावसुद्धा म्हणू शकतो, व्हेज पुलाव. तर चला, याच्यासाठी आपण पालकसुद्धा ॲड करू शकतो. पालक होता मात्र माझ्या आठवणीत नाही टाकायचा. तर इथं टमाटर, बटाटा, कांदा मिक्स करून घेतला आहे. मात्र याचं व्यवस्थित परतून घ्यायचं. परतलं ना तर खूप गाळ होतं आणि त्याची टेस्ट तांदळाला लागते, म्हणजेच टेस्ट खिचडी होते. तर चला, इथं मसाले परतत आहे मी. तेलाचा वापर तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं जास्त टाकलं आहे, कारण तेल असेल तर म्हणजे भाजीला हो, खिचडीला हो, छान टेस्ट येते. तर इथं छान असं परतत आहे. तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेतले, म्हणजे स्वच्छ केले. आता आपल्याला मसाल्यासोबत तांदूळसुद्धा परतून घ्यायचे आहेत, कारण तांदूळ परतल्याशिवाय पाणी ॲड करायचं नाही. नाही तर कधी-कधी काय होतं, पाणी ॲड करतात बायका. मी पण तशीच करत असते. पण चला, आता ही व्हेज जी आपला पुलाव आहे तो आपण तांदूळ परतून करून पाहू. तर तांदूळ स्वच्छ झाले आहेत आणि ते सुद्धा मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे. अगदी 2 मिनटं सगळं परतणं होतं आणि अगदी 3 मिनिटात आपण हे सगळं कट करू शकतो. अगदी 15 मिनिटात आपल्याला ही खिचडी खायला रेडी होते. आता मला तर 15 मिनिटं लागले, ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. तर चला, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करून सांगा, की नाहीतर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. खूप छान टेस्ट लागली आणि कोणतेच मसाले ॲड केलेले नाही. मात्र 3च शिट्ट्या करायच्या आहेत. अगदी अर्धा लिटर पाणी वापरलेलं आहे मी. तुमच्या मनाने तुम्हाला जर जास्त गाळ खायची असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरू शकता. तर इथं आपली खिचडी रेडी आहे आणि पहा, एकदम पुलावसारखी दिसते. आणि तर चला, छान झाली होती. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.